पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आणि खुशखबर आता आली आहे. आनंदाची बातमी आज अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने दिली आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाले असून 2023चा 75% पीक विमा आता वाटप करण्यामध्ये येत आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु पीक विमा रखडला होता. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. आता केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा अगदी 4च घंट्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्याचमुळे आज सरकारने यादी देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये हस्तांतर होत नाही. डेबिटीला तरी काहीतरी मर्यादा असते. त्यामुळे आता फक्त निधीचं वितरण मोजक्याच जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे. चला तर मग पाहून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार, त्यासोबत काय नियम मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लावलेले आहेत. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे. पीक विम्याचे 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहत होता. अखेर ती बातमी आज समोर आली आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे नेमकं पीक विमा कधी जमा होणार. सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहे आणि 379 कोटी रुपयांची भरपाई आता पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधीचे हस्तांतरित होईल. बघा, त्याचसोबत पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली आहे, कारण की ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा आता मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याच्या बातम्या पाहिलेल्या आहे, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, त्या बातम्यांमध्ये खरी माहिती नव्हती. म्हणजे की भरपूर दिवसापासून सोशल मीडियावर अफवा देखील पसरत गेल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आतापर्यंत आला नाही. तर मग आता अजिबात चिंता करू नका, परंतु एक समस्या आहे. हा पीक विमा आज सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही, काही मोजक्याच शेतकऱ्यांना भेटणार आहे. पहा, त्यामुळे आता जाणून घ्या की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. या संदर्भात पात्र जिल्ह्यांची यादी काय आहे अगदी 2 मिनिटांमध्ये लक्ष देऊन बघा, कारण 2च मिनिटांमध्ये आपण यादी देखील जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला पैसे मिळत नाही, आम्हाला फक्त पुढील व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चला तर मग यादी पाहून घेऊया. त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट आता जमा होत आहे. ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता या लाभामुळे मोठा आधार मिळत आहे. कारण आता शेतकऱ्याला आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी
तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी आज दिली आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाले होते. मात्र वाटप शेतकऱ्याला आतापर्यंत झाले नाही. बघा, त्यानंतर 346 कोटी 36 लाख रुपये पुन्हा या ठिकाणी मंजूर व्हायचे बाकी आहे. म्हणजे की बघा, एवढा मोठा पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही. तो पीक विमा रखडलेला आहे. त्या पीक विम्याचा टायमिंग आता अखेर आला आहे आणि तो पीक विमा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आता मिळत आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, जेव्हा कृषी मंत्र्याच्या निदर्शनात ही बाब आली की पीक विमा शेतकऱ्याला भेटला नाही, तो नुसता मंजूरच झाला आहे, त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला. वित्त विभागाने हिरवा कंदील दिला. त्यामुळे राज्य सरकारने निधी आता या ठिकाणी उरलेला बाकीचा निधी पण मंजूर केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे आज ही प्रक्रिया पूर्णपणे पार करण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता कसल्याही अडचणीमध्ये आज काही हो पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. यामुळे शेतकऱ्याला कोणताच अडथळा न येता मदत मिळणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विभागाशी संपर्क देखील साधण्याचे आव्हान तुम्हाला सांगितलेलं आहे, करण्यामध्ये आलं आहे. म्हणजे की तुम्ही आता चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून जो काय पीक विमा येणार आहे तो थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. एकंदरीत आता जाणून घ्या, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 379 कोटी रुपये आजसाठी फक्त जमा करण्यामध्ये येत आहे. 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3907 कोटींचा निधी वितरित केलेला आहे, परंतु तो आतापर्यंत शेतकऱ्याला भेटला नाही. तर मग यामागचे कारण काय आहे? आता त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितली जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासून घ्या. कारण की बघा, टोटल 32 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. या 32 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर पाहून घेऊया या 32 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही. तर बघा, यामध्ये पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर परभणी झाल्याच्या नंतर लातूर. बघा, जर लातूरमधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर सरकारने दिली आहे. त्यानंतर बघा, हिंगोली जिल्ह्याचा पण समाविष्ट झालेला आहे. हिंगोलीमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता निधीचे वितरण होत आहे. त्यानंतर बघा, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी जमा केला जात आहे. आता त्याचनंतर जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा, तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. बघा, ही पात्र जिल्ह्यांची यादी आहे. या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, हा जो काय पीक विमा जमा होतोय हे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आता या ठिकाणी यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्याला खास आता लाभ मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं जाणून घेऊया. भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. बघा, हा व्हिडिओचा शेवटचा पॉईंट आहे. हा जर पॉईंट तुम्ही जर नाही पाहिला तर एवढा व्हिडिओ पाहून काहीच उपयोग होणार नाही, कारण हा टर्निंग पॉईंट आहे. टर्निंग पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे काय पीक विम्याची वाट पाहिली होती परंतु तुम्हाला पीक विमा भेटलेला नव्हता, आता चिंता करू नका. त्यासोबत बघा, सरकारने स्पष्टपणे पीक विमा सोडायचा निर्णय आता घेतलेला आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, काही शेतकऱ्याला 3 वर्षांचा सुद्धा पीक विमा भेटलेला नाही. तर अशा शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करावे? ज्या शेतकऱ्याला 3 वर्षांचा पीक विमा भेटला नाही
त्यांनी कसल्याही प्रकारे चिंता करू नये, कारण की सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तर चिंता करू नका, सरकारने सांगितलं आहे जो काय राहिलेला पीक विमा आहे तो पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार आहे. जेव्हाही कधी पीक विम्याची अपडेट येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल. हा फक्त 2023चा पीक विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यामध्ये आला आहे. अजून या ठिकाणी भरपूर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा राहिला आहे. जमा करण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही. तो निर्णय जेव्हाही होईल तेव्हा तुम्हाला याच चॅनलवर कळवण्यात येईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.